झी 24 तास एक पाऊल पुढे। केंद्र सरकारनं पश्चिम घाटाच्या पर्यावरण रक्षणासंदर्भात माधव गाडगीळ समितीनं सादर केलेला अहवाल तातडीनं स्वीकारावा, अन्यथा आंदोलन केलं जाईल असा इशारा पुण्यात झालेल्या लोकाभिमुख पाणी धोरण संघर्ष मंचच्या बैठकीत आज देण्यात आला। डॉक्टर माधव गाडगीळ समितीनं 30 ऑगस्ट 2011ला केंद्र सरकारला पश्चिम घाट पर्यावरण रक्षण अहवाल दिला होता। मात्र सरकारनं हा अहवाल लोकांना उपलब्ध करून दिला नाही, तसंच अहवाल तयार करणाऱ्या तज्ञ गटाबरोबर कुठलीही चर्चाही केली नाही। याउलट सरकारनं या अहवालाचा आढावा घेण्यासाठी कस्तुरी रंगन समितीची नेमणूक केली। या समितीचा अहवाल 15 एप्रिलला सादर झाला। कस्तुरी रंगन समितीचा अहवाल लोकाभिमुख नाही, हा सरकारी अहवाल आहे असं सांगत माधव गाडगीळ यांनी कस्तुरी रंगन यांच्या अहवालावर अनेक शंका उपस्थित केल्या। नॅचरल मध्येच फक्त संरक्षण, केवळ राखीव जंगल, अभयारण्य आणि खास टिकलेली जंगल इथेच फक्त जैवविविधता आहे किंवा इथेच निसर्ग टिकवून धरायला पाहिजे, हे चुकीची भूमिका आहे। गाडगीळ समितीचा अहवाल स्वीकारण्यासाठीचं आंदोलन आम्ही आता सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय जनतेला प्रबोधित करणं आणि सह्यांची मोहीम राबवणं इथून सुरुवात होईल। ते लोकशाही मार्गाने जी आंदोलनं करता येतील तशा तऱ्हेची महाराष्ट्रव्यापी आंदोलनं पश्चिम घाटातल्या जनतेच्या सहभागानं आम्ही करण्याचा आज ठराव केलेला आहे। गोदावरी नाशिकला सुरू होत असताना घनदाट जंगल नसेल, पण गोदावरी ही निसर्गाचा एक भाग आहे, अशा पद्धतीचे खूप शास्त्रीय त्रुटी या रिपोर्टमध्ये आढळतात। आणि महत्त्वाचं म्हणजे हे आहे, हेच खरं आहे, हे वैज्ञानिक भाषेत शोभत नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।